ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला, आज श्रावण महिन्यातील पहिलाच सण आहे, तो म्हणजे नागपंचमी येतो आणि सर्व सबस्क्रायबरांना माझ्याकडून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज सोमवार आहे बघा, महादेवांचाच वार आहे आणि पहिला सण आला आहे नागपंचमी। मी बघून नागपंचमीचं चित्र इथे काढलेलं आहे। आम्ही नागपंचमी सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत, पालक आले तर मी करणारच आहोत। आणि बघा, श्रावण महिन्यातील हा सण खूप लोकप्रिय सण आहे आणि स्त्रिया व मुली या सणाची वाट बघत असतात दरवर्षी। नागदेवतेची या दिवशी पूजा केली जातो आणि या दिवशी म्हणजे शेत खणत नाही, चिरत नाही आणि गावातल्या स्त्रिया आणि मुली या वारुळाची पूजा करतात। नागदेवतेला आवडणाऱ्या दूध अर्पण करतात, लाया खीर बनवतात, पुरणपोळी बनवतात, खेळ खेळतात, फुगड्या घालतात, झिम्मा खेळतात, हे सर्व करतात। या दिवशी श्रीकृष्णाने पराभव करून हे आले पंचमीच्याच दिवशी, श्रावण महिन्यातील पंचमी दिवशी, तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो। मग नागपंचमी या सणाला खूप असं महत्त्व आहे, कारण का या सणाची दरवर्षी सर्वजण वाट बघत असतात। नागदेवतेची पूजा केलेली जाते बघा। नागदेवता ही आपलं संरक्षण करते। पालकालिका मी नागपंचमी सेलिब्रेशन दाखवणारच आहे। सर्व मुलं बघूया आता नाग बनवून आणणार आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थ्यांनी काव्या, अन्वी आणि समृद्धी यांनी मस्त बालवर्गाच्या मुलांनी नाग बनवले आहेत, क्लेचे, चिकन मातीचे। कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। काव्यानी पण मस्त असं नाग बनवलेलं आहे बघा। काव्याचं पण नाग मस्त आहे, आम्ही पूजन करणार। आणि तिकडे बघा, आम्ही लिहिले नागपंचमीच्या हार्दिक नागपूजन, नाग मांडलेले आहेत करून नागपंचमीच्या हे मस्त आहे का पूजन। मस्त आहे, येते उजेड मी पूजनाला। इकडे पालक आहेत, लाईट गेलेली आहे। रुद्रानी आणि गणराजनी मस्त असे नाग केलेले आहेत। इकडे बघा, पूर्वीच्या मम्मीनी सर्व नागदेवताची पूजा सर्वप्रथम करत आहे आणि सर्व पालक येतील। मला नाव येत नाही सर्व पालकांचा, म्हणून मी घेत नाही, पण सर्व पालक आता मी दाखवतेच, पूजा करतील आणि दर्शन घेतील नागदेवताचं।
बघा काव्याची मम्मी प्रसाद वाटते, पूजा केक वाटते आणि प्रसाद पण वाटते. मुलांना तिने केक आणलेला आहे. हेल्प करत असतात पालक आणि त्यांना खूप थँक्यू. विघ्नेश ए इकडे बघ, पूजा इकडे बघ ना. ए प्रसाद बघ ना कशावर ठेवायचं, सगळं वाटा नंतर वाटू. थांब ना आधी प्रसाद वाटू, इकडे बघ माझ्याकडे नंतर बघ. चला ए नीट बस ना. प्रसाद आणि मग तू छोट्या याचा केलाय तो प्रसाद भेट ना तू. एक एक थोडं. ये एक एक दंच ये जेवण खावा. ए तिला अजून एक दे प्रसाद. दी म्हणे बघा पूजेचा बर्थडे होता आणि पूजाने सर्व मुलांना केक आणि चॉकलेट आणलेली आणि बघा प्रसादसुद्धा आम्ही वाटतोय. प्रसाद चॉकलेट सर्व मुलांना. आणि नागपंचमी आम्ही श्रावणातील पहिला सण हा साजरा केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. सेलिब्रेशन झाल्यावर लाईट आलेली आहे आणि इकडे बघा हे पालक आहे, तेव्हा तिकडे पालक बसले. आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि मुले बघा ए बोला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा बोला. नाग आणि मुलं बोला हॅलो बोला. बघा मस्त हे आमचं छोटे छोटे नाग बनवलेले. मी पण घरातून नाग आणलेले. बघा इथे मुलं फोटो काढत आहेत आणि नोनलची आईसुद्धा आलेली आहे. बघा श्रावण महिना चालू आहे आणि मी माझी बहीण आम्ही सगळे हॉटेलला आलेलो आहोत. हॉटेलमध्ये बघा आम्ही नाश्त्यासाठी बघा पोटॅटो चिप्स मागवलेले आहेत. नुक्कडमध्ये आलेलो आहोत. पनीर टिक्का मागवलेला आहे बघा नुक्कड हॉटेलमधून. पंचमी सेलिब्रेशनचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग आवडल्यास वेगळा मात्र हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनल. जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.